हॅलो स्टुडंट, तर आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला इनडिटरमिनेट फॉर्म बघितलेला आहे. तो फॉर्म आहे इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण द इनडिटरमिनेट नेक्स्ट फॉर्म बघणार आहोत. तो फॉर्म आहे इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटी अँड सेकंड आहे तो 0 इंटू इन्फिनिटीचा. आता फर्स्ट इन्फिनिटी इन्फिनिटी, त्याच्यामध्ये काय असणार आहे, लिमिट if limit x tends to a f of x into g of x, f of x into g of x takes the form कुठला आहे 0 into infinity. सो त्याच्यामधलं फंक्शन फर्स्ट f of x याचं लिमिट 0 असणार आहे आणि g of x चं लिमिट इन्फिनिटी असणार आहे, किंवा g of x चं लिमिट इन्फिनिटी असेल आणि f of x चं लिमिट 0 असेल. अँड सेकंड फॉर्म आहे तो इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. सो फंक्शन काय असणार आहे, limit x tends to a f of x minus g of x takes the limit in the form of infinity minus infinity can be reduced it to the form infinity upon infinity or 0 upon 0. फर्स्ट त्याला कन्वर्ट करून घ्यायचं 0 upon 0 फॉर्म मध्ये किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी मध्ये अँड इव्हॅल्युएट बाय डिस्कस इन द प्रिव्हियस मेथड नुसार. याच्या अगोदर आपण दोन मेथड पाहिलेले आहेत. फर्स्ट होती ती 0 अपॉन 0 इनडिटरमिनेट फॉर्म अँड सेकंड होती ती इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. सो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी जरी आलं तर आपण त्याला यल हॉस्पिटल रूल अप्लाय करतो. सो एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करत होतो. नेक्स्ट फॉर्म आहे आपला, त्याच्यावरती एक्झाम्पल 0 इंटू इन्फिनिटी आहे किंवा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 0 x इंटू लॉग ऑफ tan x. फर्स्ट एक्झाम्पल x फंक्शन दिलेलं आहे x लॉग x इंटू tan x. फर्स्ट एल इक्वल टू कन्सिडर करते लिमिट x टेन्स टू 0 x इंटू लॉग ऑफ tan x. आता एक्झाम्पल बघा, लिमिट x टेन्स टू 0, फर्स्ट x इंटू होतं तो x मी 1/x लिहिते. ह्या फंक्शनला 1/x लिमिट लिहिते कारण व्हॅल्यूमध्ये कुठला फॉर्म होता 0 इंटू इन्फिनिटी. x इक्वल टू 0 व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा ह्या फंक्शनमध्ये x इक्वल टू 0 व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथं 0 आणि लॉग tan x, tan 0 0 लॉग 0 इन्फिनिटी म्हणजे 0 इंटू इन्फिनिटी हा फॉर्म होता. तर नेक्स्ट काय करते मी, x ला 1/x च्या ह्या फॉर्म मध्ये लिहिते, लॉग tan x ॲज इट इज आणि इथले x 1/x च्या फॉर्म मध्ये लिहिले. सो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट करून घेतलं. लिमिट x टेन्स टू 0 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीचे एक्झाम्पल आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलेत. सो काय करतो, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी असेल तर वरच्याचा डेरिव्हेटिव्ह आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट वरती लॉग tan x त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर इक्वल टू लिमिट x स्क्वेअरला मी -1/x स्क्वेअर आहे ते मी वरती घेते -x स्क्वेअर tan x लिमिट sec स्क्वेअर x, लिमिट sec स्क्वेअर x. सो आता x सेपरेट करते, लिमिट x टेन्स टू 0 -x लिमिट x टेन्स टू 0 x अपॉन tan x. हे x स्क्वेअर होईल, x सेपरेट लिहिले. लिमिट x टेन्स टू 0 sec स्क्वेअर x इक्वल टू लिमिट काय दिले 0 दिले. सो हे 0 व्हॅल्यू येणार, याची व्हॅल्यू स्टँडर्ड फॉर्म्युला लिमिट x टेन्स टू 0 x अपॉन tan x याची व्हॅल्यू 1 sec स्क्वेअर x याची पण व्हॅल्यू 1. सो आन्सर 0. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 1 x स्क्वेअर मायनस 1 tan pi x अपॉन 2. फर्स्ट एल इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 x स्क्वेअर मायनस 1 tan pi x डिवाइड बाय 2. फर्स्ट चेक करा हा कुठला फॉर्म आहे तो. टू चेक फर्स्ट फॉर्म x स्क्वेअर मायनस 1 याच्यामध्ये x पुटअप केल्यानंतर 1 - 1 हे 0 झालं. tan pi x बाय 2 x इक्वल टू 1 म्हणजे tan pi बाय 2 इन्फिनिटी व्हॅल्यू. सो इन्फिनिटी
0 इंटू इन्फिनिटी ह्या फॉर्ममध्ये आहे एक्झाम्पल. याला कन्वर्ट करून घ्या 0 अपॉन 0 फॉर्ममध्ये किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी, जे तुम्हाला सोपं होईल त्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्या. आता इथं फर्स्ट एक्स स्क्वेअर मायनस 1 हा 0 आहे. टॅनला याला मी कन्वर्ट करून घेते 0 अपॉन 0च्या फॉर्ममध्ये. सो फर्स्ट एक्स स्क्वेअर मायनस 1 याची व्हॅल्यू एक्स इक्वल टू 1 पुटअप केल्यानंतर हे 0 येते. ह्या टॅनलाच मी 1 अपॉन कॉट लिहू शकते, कारण टॅन आणि कॉट एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. सो 0 अपॉन 0 फॉर्म तयार झाला. कॉट पाय बाय 2 0 व्हॅल्यू आहे. सो लिमिट 0 अपॉन 0 फॉर्म झालाय. लिमिट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x कॉन्स्टंट 0, त्याचं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. सो लिमिट कॉट पाय बाय एक्स पाय एक्स अपॉन 2 याचा डेरिव्हेटिव्ह कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर पाय एक्स बाय 2 आणि विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आपण एक्स करतोय. सो एक्सचा कोएफिशियंट पाय बाय 2 हा डेरिव्हेटिव्ह इथं फाइंड आउट केला. 0 अपॉन 0 फॉर्ममध्ये आले त्यामुळे एल हॉस्पिटल रूल 0 अपॉन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स. सो इथं कोसेक स्क्वेअर पाय बाय 2 याची व्हॅल्यू 1 आहे. कोसेक स्क्वेअर पाय बाय 2 याची व्हॅल्यू 1. ॲज लिमिट एक्स इक्वल टू 1 पुटअप केल्यानंतर तो ओनली रिमेनिंग पाय बाय 2 याची व्हॅल्यू 1. सो इथं पण एक्स इक्वल टू 1 रिमेनिंग ओनली 2 अपॉन मायनस पाय बाय 2 याची व्हॅल्यू 1. सो 2 इंटू 2 4. दॅट इज आन्सर काय असणार आहे -4 अपॉन पाय असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. लिमिट एक्स टेन्स टू 1 सेक पाय अपॉन 2x इंटू लॉग एक्स. फर्स्ट दिलेले गिवन फंक्शन तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे, आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. एल इक्वल टू लिमिट दॅट एक्झाम्पल बघा. आता सेक पाय बाय 2x एक्स इक्वल टू 1 पुटअप केल्यानंतर सेक पाय बाय 2 0 व्हॅल्यू लॉग एक्स लॉग 1 0 सॉरी याची व्हॅल्यू सेकची इन्फिनिटी. सेक पाय बाय 2 याची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे आणि लॉग 1 0 आहे. सो याला फर्स्ट कन्वर्ट करून घ्या इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी किंवा 0 अपॉन 0 फॉर्ममध्ये, जे तुम्हाला सोपं होईल त्याच्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. आता लॉग एक्स ह्याची व्हॅल्यू 1 पुटअप केल्यानंतर लॉग 1 0. सो रिमेनिंग फंक्शनला 0 ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता येईल. सेकला 1 अपॉन कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिता येते. कॉस पाय अपॉन 2x कॉस पाय बाय 2 याची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 अपॉन 0 फॉर्म झालाय. नेक्स्ट काय करणार तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि खालचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट मायनस साइन पाय बाय 2x आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय पाय बाय 2 रिमेन्स कॉन्स्टंट पाय बाय 2 आणि 1 अपॉन एक्स दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. लिमिट वन अपॉन एक्स डिवाइड बाय साइन पाय बाय 2x इंटू पाय अपॉन 2x स्क्वेअर. देन काय होणार आहे लिमिट एक्स टेन्स टू 1 अपॉन एक्स ॲज इट इज याला मी वरती नेते. सो काय होणार आहे 2x स्क्वेअर अपॉन पाय रिमेनिंग साइन पाय बाय 2x ॲज इट इज. सो x कॅन्सल रिमेनिंग टर्म 2 अपॉन पाय इंटू एक्स इथं रिमेनिंग टर्म आहे डिवाइडेड बाय साइन पाय बाय 2x. सो याची व्हॅल्यू 1 स्टँडर्ड फॉर्म आहे. एक्स अपॉन साइन एक्स इथं काय फक्त अँगल पाय बाय 2 आहे. सो लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स अपॉन साइन पाय बाय 2 याची व्हॅल्यू 1. सो रिमेनिंग फक्त आन्सर काय असणार आहे 2 डिवाइड बाय पाय. नेक्स्ट एक्झाम्पल इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0 a अपॉन एक्स मायनस कॉट
एक्स अपॉन ए. आता याच्यामध्ये पुटअपचं एक्स अपॉन ए इक्वल टू मी वाय पुटअप करते. एक्स अपॉन वाय ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये एखाद्या व्हॅल्यूबद्दल जर अनदर व्हेरिएबल तुम्ही पुटअप करत असेल तर आणि लिमिट असेल तर लिमिट चेंज होते. सो आता पुटअप काय करतोय आपण, एक्स अपॉन ए इक्वल टू वाय पुटअप करते. ॲज लिमिट फर्स्ट गिवन काय दिले, एक्स टेन्स टू 0 दिले. एक्स इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर वायची व्हॅल्यू पण काय मिळणार आहे तुम्ही, वाय टेन्स टू पण 0 असणार आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 फर्स्ट फंक्शन एक्झाम्पल ॲज इट इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. पुटअप काय केलंय, पुट केलेलं एक्स अपॉन ए इक्वल टू वाय. सो ए अपॉन एक्स काय असणार आहे, ए अपॉन एक्स इक्वल टू 1 अपॉन वाय असणार आहे. सो इथं 1 अपॉन वाय, ए अपॉन एक्स बद्दल 1 अपॉन वाय इंटू कॉट एक्स अपॉन ए बद्दल वाय. सो इथं व्हेरीफाय करा, इथं लिमिट चेंज होणार. सो ह्या एक्झाम्पलमध्ये आता आपण पुटअप केले. सो लिमिट चेंज होणार, वाय टेन्स टू 0 पूर्ण फंक्शन एक्समध्ये होतं ते वायमध्ये कन्वर्ट केले. सो लिमिट पण चेंज होणार, वाय टेन्स टू 0 1 अपॉन वाय मायनस कॉट वाय. सो 1 अपॉन 0 वाय इक्वल टू 0 पुटअप करते, 1 अपॉन 0 इन्फिनिटी आहे आणि कॉट 0 ऑल्सो इन्फिनिटी. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हा फॉर्म आहे. सो ह्याला कन्वर्ट करून घ्या 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीमध्ये. फर्स्ट 1 अपॉन वाय मायनस कॉटला मी 1 अपॉन टॅन लिहू शकते कारण कॉट आणि टॅन एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन टॅन वाय मायनस वाय डिवायडेड बाय वाय इंटू टॅन वाय. सो टॅन वाय मायनस, सो फर्स्ट आता इथं काय करते, टॅन वाय मायनस वाय इंटू वाय मल्टिप्लाय करते आणि डिवाइड करते. सो इथं वाय फर्स्ट आहे प्रेझेंट, डिवाइड केलेलं वाय स्क्वेअर होईल टॅन वाय ॲज इट इज. सो लिमिट वाय टेन्स टू 0 टॅन वाय मायनस वाय डिवाइड बाय वाय स्क्वेअर इंटू वाय अपॉन टॅन वाय. लिमिट सो सेपरेट करते, लिमिट सेपरेट केल्याने हा स्टँडर्ड फॉर्म्युला हा याचं 1 येईल. सो टॅन वाय मायनस वाय आणि डिवाइड बाय वाय स्क्वेअर. याच्यामध्ये वाय इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर हे 0 होईल, टॅन 0 0 मायनस 0 म्हणजे 0 अपॉन 0 फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलं आपण. सो एल हॉस्पिटल रूल काय करणार, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. सो अगेन काय करणार तुम्ही, चेक करणार वाय इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर, वाय इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर सेक्स स्क्वेअर 1 मायनस सेक्स स्क्वेअर 0 इक्वल टू 1 मायनस 1 0 डिवाइड बाय 2y, वाय इक्वल टू 0. सो 0 अपॉन 0 अगेन फॉर्म आला. याचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फाइंड आउट करून घेणार, सेक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 सेक वाय अगेन सेक एक्सचा सेक वायचा डेरिव्हेटिव्ह सेक वाय इंटू टॅन वाय 1 कॉन्स्टंट रिमेनिंग 0 डिवाइड बाय 2yचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2. याच्यामध्ये आता वाय इक्वल टू तुम्ही काय पुटअप करणार, वाय इक्वल टू 0. सो टॅन 0 0 वरची टर्म पूर्ण 0 झाली डिवाइड बाय हे 2. सो 0 अपॉन 2 याचं आन्सर 0 येणार आहे कारण इथं जरी वरचं 0 आलं तर खाली 2 प्रेझेंट आहे, 0 अपॉन 0 फॉर्म क्रिएट होणार नाही. सो जे काय आन्सर असेल 0 अपॉन 2 0 आन्सर असणार आहे ह्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते तुम्ही होमवर्कला करू शकता. एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 2 1 अपॉन एक्स मायनस 2 मायनस 1 अपॉन लॉग एक्स मायनस 2. होमवर्क दिलेलं सॉल्व करा, नाही समजले तर इथल्या स्टेप तुम्ही पाहू शकता. सो सिम्पल आहे, फर्स्ट इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आहे त्याला कन्वर्ट करून घेतलं 0 अपॉन 0 असेल तर तुम्ही काय करणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन करणार, खाली पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफिकेशन करणार. एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल होणार, रिमेनिंग टर्म ॲज इट इज राहणार. अगेन हा 0 अपॉन 0 फॉर्म होला, 0 अपॉन 0 फॉर्म झाल्यानंतर लिमिट एक्स इक्वल टू 2 व्हॅल्यू पुटअप करणार. सो
सॉरी 0/0 फॉर्म क्रिएट झाला. तर अगेन तुम्ही काय करणार, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर व्हॅल्यू x इक्वल टू 2 पुटअप करणार. देन फायनली आन्सर काय असणार आहे, -1/2. तुम्ही व्हेरीफाय करून बघा.